हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला टेस्टिंग नोट्समधील जो इंटरव्ह्यू क्वेश्चनची जी सिरीज चालू आहे त्याचा टॉपिक आहे व्हेन शुड वी स्टॉप टेस्टिंग. इंटरव्ह्यूचा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चनला आज आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. कारण इंटरव्ह्यूवर हा क्वेश्चन याच्यासाठी विचारला जातो कारण त्याला बघायचं असतं की टेस्टर ह्या सर्व गोष्टींशी अवेअर आहे का नाही, त्या रिलेटेड टेस्टिंग कधी आपण स्टॉप करतो ह्या गोष्टींशी तो अवेअर आहे का नाही, त्याला नॉलेज आहे का नाही हे पाहण्यासाठी तो हा क्वेश्चन विचारतो कधी कधी, आणि बऱ्याच वेळा हा विचारला देखील आहे क्वेश्चन आणि इन फ्युचर विचारला जाईल सुद्धा. त्यामुळे हे जे पॉईंट्स मी आज मेन्शन केलेले आहेत, जास्त पॉईंट्स घेतलेले नाही आहेत, 1 2 ते 3 पॉईंट्स घेतलेले आहेत, ते सर्व मेन्शन तुमच्या आन्सरमध्ये तुम्ही करायचे आहेत. ओके, हे आन्सरमध्ये पॉईंट्स मेन्शन असतील तर तो सॅटिस्फाईड होऊन जाणार आहे. जास्त काही तो तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून घेणार नाही आहे, कारण फ्रेशरसाठी ह्या इतक्या गोष्टी येणं सफिशियंट असतात. ओके, मग त्याच्यामध्ये आपण मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग या दोन्ही टेस्टिंग कधी स्टॉप करतो आपण कंबाईन घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये या 2 ते 3 पॉईंट जर तुम्ही सांगितले क्वेश्चनमध्ये तुमच्या आन्सरमध्ये तर तरी सुद्धा इंटरव्ह्यूवर सॅटिस्फाईड होणार आहे. त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया की आफ्टर द टेस्ट केस एक्झिक्युशन आपण स्टॉप कधी करतो, आफ्टर द टेस्ट केस एक्झिक्युशन. त्याचं एक्सप्लेनेशन जर आपल्याला बघायचं असेल त्याच्यामध्ये की द टेस्टिंग फेज कॅन बी स्टॉप व्हेन वन कंप्लीट सायकल ऑफ टेस्ट केसेस इज एक्झिक्युटेड आफ्टर द लास्ट नोन बग इज फिक्स्ड and the testing team should verify all the modules are be tested. म्हणजेच काय, एक बेसिक क्वेश्चन आहे, बेसिक पॉईंट्स आहे हा, ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की आफ्टर टेस्ट केस एक्झिक्युशन म्हणजे टेस्टर मॅन्युअल टेस्टर जर असेल तर तो काय करतो, एखादं वेगवेगळ्या टेस्ट सिनेरिओज आपल्याला भेटतात, वेगवेगळ्या टेस्ट स्टोरीज असतात, त्याच्यावरती आपल्याला टेस्ट केसेस राईट करायचे असतात. ओके, मग त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्सचा सुद्धा टेस्टर यूज करतो. ओके, हे डिफरंट थिंग्स हे टेस्ट केसेस राईट करताना टेस्ट केस टेक्निक्स यूज करतो. हे टेस्ट केसेस राईट करून जो टेस्टर एक्झिक्यूट करतो. ओके, मग ह्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करतो, राईट करतो, ह्या सर्व गोष्टी एक्झिक्युशन झाल्यानंतर आणि त्याला हे वाटतंय की तो व्हेरीफाईड करतोय की सर्व गोष्टी ह्या मॉड्यूलच्या कव्हर झालेल्या आहेत, सर्व सिनारिओज कव्हर झालेले आहेत, प्रत्येक टेस्ट केसेसचं एक्झिक्युशन हे कव्हर झालेलं आहे. आणि लास्ट बग जो रेज झाला होता, म्हणजे मग तो कॉस्मॅटिक बग असू द्या, कितीही हाय प्रियोरिटी लो सिव्हिरिटी असेल किंवा लो प्रियोरिटी लो सिव्हिरिटीचा बग जरी असला, तो शेवटचा बग जोपर्यंत टेस्टर व्हेरीफाईड करत नाहीये किंवा रिटेस्ट करत नाहीये किंवा रिग्रेशन टेस्टिंग त्याची पूर्ण कंप्लीट होत नाहीये आणि प्रत्येक टेस्ट केसेस एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत तो टेस्टिंग स्टॉप करत नाहीये. ओके, मग ह्या पॉईंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक टेस्ट केसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर आणि लास्ट नोन बग इज फिक्स्ड अँड टेस्टिंग टीम शुड व्हेरीफाईड ऑल द मॉड्यूल आर बी टेस्टेड. सर्व प्रकारचे मॉड्यूल्स आपण टेस्ट करून झालेले आहेत आणि त्यांचं एक्झिक्युशन कंप्लीट झालेलं आहे, त्यावेळेस आपण टेस्टिंग स्टॉप करतो. हा एक टेस्टिंग स्टॉप करण्याचा हा पहिला मुद्दा झाला. आपण सेकंड पॉईंट डिस्कस करूयात की वन्स द टेस्टिंग डेडलाईन इज मीट. म्हणजेच काय, आता ह्या सर्व फॅक्टरचा कंबाईनली विचार केला जातो. ओके, एका पॉईंटचा विचार केला जात नाही, हे सर्व कंबाईन फॅक्टर्स आहेत. ते डेडलाईनमध्ये आता इथं दिलेलं तर आहे की टेस्टिंग डेडलाईन मीट झाल्यानंतर आपण टेस्टिंग स्टॉप करतो, परंतु आपल्याला ह्याच्यापेक्षा उलटं असतं. प्रॅक्टिकलमध्ये सिच्युएशन उलटी असते की प्रॅक्टिकलमध्ये काय असतं की तुम्हाला डेडलाईन दिलेली असते आणि तुम्ही रात्रभर जागून करा किंवा दिवसभर करा, तुम्हाला ती गोष्ट कंप्लीट करायचीच असते. स्पेसिफिक टार्गेट दिलेलं असतं प्रत्येक टेस्टरला आणि त्या टार्गेटमध्ये ती गोष्ट कंप्लीट करावीच लागते. मग त्या पॉईंट्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की टेस्टिंग कॅन बी स्टॉप आफ्टर द डेडलाईन्स गेट मीट विथ नो हाय प्रियोरिटी इश्यूज लेफ्ट इन द सिस्टीम. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण ह्याच्यामध्ये हाय प्रियोरिटी आणि हाय सिव्हिरिटी जे बग्स असतील, आपण जे बग रिपोर्ट जेव्हा करतो तेव्हा आपल्याला त्या बगचं स्टेटस सांगावं लागतं की हा हाय प्रियोरिटी आहे, लो प्रियोरिटी आहे किंवा मीडियम प्रियोरिटी आहे. त्या प्रियोरिटीमध्ये किंवा त्याची सेव्हिरिटी किती आहे, त्याचा इम्पॅक्ट किती होतोय, त्या बगचा सिस्टीमवरती इम्पॅक्ट किती होतोय आणि तो किती प्रियोरिटीचा बग आहे हे आपल्याला तिथं मेन्शन करावं लागतं. आणि हे सर्व मेन्शन झाल्यानंतर सर्व हाय प्रियोरिटीचे बग्स जे आहेत ते पूर्णपणे फिक्स झाल्यानंतर आपण डेडलाईनच्या आतमध्ये हे सर्व बग फिक्स झाल्यानंतर आपण टेस्टिंग स्टॉप करतो. हा सेकंड पॉईंट आपल्याला सांगतोय. ओके, थर्ड पॉईंटमध्ये सांगितलंय की बेस ऑन कोड कव्हरेज व्हॅल्यू, हा ऑटोमेशनचा पॉईंट आहे. ओके, आता कोड कव्हरेज व्हॅल्यू हा मॅन्युअलचे 2 पॉईंट्स आपण घेतले की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की सर्व प्रकारचे बग फिक्सिंग ही प्रॉपर झालेली आहे, हाय प्रियोरिटीचे बग हे संपलेले आहेत आणि सर्व मॉड्यूल टेस्ट झालेले आहेत. शेवटचा बग सुद्धा आपल्याला त्या जे आयडेंटिफाय झाला होता तो बग सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे, तो बग फिक्स झालेला आहे आणि सर्व प्रकारचे मॉड्यूल्स हे व्हेरीफाईड झालेले आहेत, तेव्हा आपण टेस्टिंग स्टॉप करतो. परंतु ऑटोमेशनमध्ये काय आहे तर ऑटोमेशनमध्ये कोड कव्हरेज व्हॅल्यू जी आपण ऑटोमेशनसाठी स्क्रिप्ट तयार करतो, ऑटोमेशन स्क्रिप्ट असते, ती ऑटोमेशनची स्क्रिप्ट आपण रेडी केल्यानंतर द टेस्टिंग फेज कॅन बी स्टॉप व्हेन द ऑटोमेटेड कोड कव्हरेज रिचेस अ स्पेसिफिक थ्रेशोल्ड व्हॅल्यू.
विथ सफिशियंट पास पर्सेंटेज अँड नो क्रिटिकल बग. सेम लाईक दॅट मॅन्युअल. ऑटोमेशनमध्ये पण सर्व टेस्टिंग जे आहे ना, ती सर्व टेस्टिंग 80% टेस्टिंग, 80 to 85% टेस्टिंग ना आपण सर्व काही मॅन्युअलवरतीच कव्हर करतो. ओके, ऑटोमेशन तर फक्त मी तर म्हणतो एक नावाला केलं जातं है ना. मग ऑटोमेशनचा रोल तुम्हाला रिग्रेशनमध्ये ज्या रिपीटेड टेस्ट केसेस आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला ऑटोमेशनचा बेस्ट यूज होतो. ओके, पण टाईम आणि मनी वाचते हे पण ऑटोमेशन कधीही केलेलं चांगलं. ओके, बऱ्याचशा गोष्टींचा टाईम व्हॅल्यू वगैरे वाचते त्यामुळे. आणि परंतु जे क्रिटिकल जे बग आहेत ना ते फाइंड आउट मोस्ट ऑफ द टाइम मॅन्युअल टेस्टरच करत असतो. ओके, द टेस्टिंग फेज कॅन बी स्टॉप वेन ऑटोमेटेड कोड कव्हरेज. म्हणजे आपण जो टेस्ट ऑटोमेशनचा करण्यासाठीचा आपण सेलेनियम वेब ड्रायव्हरचा असेल जर कोड जर तो प्रॉपर कव्हरेज झालेला आहे, म्हणजे एखादी युजर स्टोरी आहे आणि त्या युजर स्टोरीचा प्रॉपर एखादा मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलचा पूर्ण जे प्रत्येक टेस्ट केसेस हे एक्झिक्युशन त्याच्यासाठीचा पूर्ण कोड स्क्रिप्ट जो आहे तो प्रॉपर फॉर्म झालेला आहे आणि त्याचं एक्झिक्युशन प्रॉपरली झालेलं आहे, तेव्हा आपण आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे कोडचं टेस्ट पास होतीये फेल होतीये, आपण एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ॲक्च्युअल रिझल्ट कम्पेअर करून जो क्रिटिकल जे बग आहेत किंवा हायर प्रियोरिटी जे इश्यू आहेत ते सर्व इश्यू जर सॉल्व्ह झालेले आहेत हे सर्व आपण व्हेरीफाईड करतो आणि तेव्हा आपण ऑटोमेशन टेस्टिंग सुद्धा स्टॉप करून टाकतो आणि मॅन्युअल टेस्टिंग सुद्धा स्टॉप करून टाकतो. ओके, हे 2 ते 3 पॉईंट्स आहेत जे तुम्हाला आन्सरमध्ये तुमच्या इन्क्लूड करायचे आहेत आणि इंटरव्ह्यूवर ह्या आन्सरनी सॅटिस्फाईड होतो. ओके, आणि अशा पद्धतीचे क्वेश्चनची सिरीज आपली चालू आहे जी की लवकरच आपण आणखी देखील क्वेश्चन ऑटोमेशनचे क्वेश्चन विथ मॅन्युअलचे क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत. त्यासाठी हे सर्व पॉईंट्स कोणताही पॉईंट याच्यामधला इग्नोर करू नका, कारण मी असेच पॉईंट काढतो ज्याच्यामध्ये जास्त तुम्हाला डीपर जायची गोष्ट गरज नसते. जे इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि इंटरव्ह्यूवरला जे आन्सर सॅटिस्फाईड करू शकतो असेच आन्सर आपण घेतो. त्यामुळे कोणताही पॉईंट इग्नोर करू नका, सर्व पॉईंट नोट करायचे आहेत आणि रट्टा मारला तरी चालेल. ओके, कारण मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला ॲज अ फ्रेशर आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात की ॲज अ प्रॅक्टिकल कंपनीमध्ये नक्की कसं चालतंय. त्यामुळे ह्या गोष्टी शक्यतो बाय हार्ट करून ठेवायच्या आणि मग नंतर आपण जसं प्रॅक्टिकल कंपनीमध्ये जातोय तो वर्क एक्सपिरियन्स एक डिफरंट असतो, एक डिफरंट प्रकारचं तिथं एन्व्हायरमेंट असतं, त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजून जातील. ओके, ठीक आहे, थँक्यू सो मच.